हॅलो फ्रेंड्स, बॉलिवूडमध्ये अशा अनेक मूवीज आहेत ज्या पाहताना आपल्या अंगावर अक्षरशः गुजबम्स येतात आणि मनात एकच भावना निर्माण होते, मेरा भारत महान. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 जबरदस्त देशभक्तीपर मूवीज जे प्रत्येक भारतीयाने किमान एकदा तरी पाहायलाच हव्यात. या मूवीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ॲक्शन, इमोशन, सॅक्रिफाईस, पॅट्रिऑटिझम आणि देशासाठी काहीही करण्याची जिद्द. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. फर्स्ट नंबरवर आहे इतिहासातील एक ॲब्सोल्यूट मास्टरपीस म्हणजे जे.पी. दत्ता यांचा बॉर्डर. एक असा मूवी ज्याने फक्त बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड्स नाही तर थेट आपल्या देशभक्तांच्या मनावर राज्य केले. या मूवीचे डायलॉग्स ऐकले की आजही अंगावर काटा येतो आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. हा फक्त एक मूवी नाहीये, ही एक इमोशन आहे. या मूवीमध्ये दाखवलं आहे फक्त 120 सोल्जर्सनी एका संपूर्ण पाकिस्तानी टँक रेजिमेंटला कसं रोखून धरलं होतं आणि कशा प्रकारे आपल्या जवानांनी अल्टिमेट सॅक्रिफाईस दिला होता. या मूवीमध्ये सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले. या मूवीमधील गाणी आणि डायलॉग्स आजही प्रेक्षकांमध्ये तितकेच फेमस आहेत. सेकंड नंबरवर आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक. या मूवीने सुद्धा थिएटरमध्ये अक्षरशः आग लावली होती आणि प्रेक्षकांच्या तोंडावर एकच वाक्य होतं, हाऊस द जोश. या सिनेमाची स्टोरी फक्त एक फिक्शन नाहीये तर 2016 मध्ये आपल्या उरी बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने घेतलेला तो बदला आहे जो इतिहासात लिहिला गेला. या मूवीमध्ये विक्की कौशलने मेजर विहान सिंग शेरगिलची भूमिका अशी काही जिवंत केली आहे की त्याने अंगावर काटा येतो. त्याचसोबत यामी गौतम आणि मोहित रैना यांचा अभिनय तर एकदम नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे जर तुम्ही हा देशभक्तीपर मूवी पाहिला नसेल तर नक्कीच पाहायला हवा. थर्ड नंबरवर आहे शेरशाह. हा मूवी पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि ऊर अभिमानाने भरून निघतो. हा मूवी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी देशासाठी केलेले बलिदान या मूवीमध्ये दाखवले आहे. या मूवीमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे बॉलिवूडचा हँडसम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आणि त्याच्या जोडीला डिम्पल चिमाच्या रोलमध्ये आहे सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणी. तिनेही यामध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. या मूवीमध्ये या दोघांची केमिस्ट्री आणि हा खरा देशभक्तीचा प्रवास खरंच बघण्यासारखा आहे. फोर्थ नंबरवर आहे केसरी. ही एक अशी स्टोरी आहे ज्यात एका ऐतिहासिक युद्धामध्ये 21 शिखांनी 10,000 अफगाण सैनिकांसोबत टक्कर घेतली होती. हा फक्त एक ॲक्शन मूवी नाही तर तो आपल्या भारतीय इतिहासातील सर्वात मोठा इमोशनल रोलर कोस्टर आहे. या मूवीमध्ये लीड रोलमध्ये आहे अक्षय कुमार. त्यांनी हविलदार ईश्वर सिंग यांची भूमिका साकारली आहे आणि त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने ईश्वर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा मूवी सारागढीमधील युद्धामध्ये 21 शिखांनी दिलेल्या लढ्याची कहाणी सांगतो. नेक्स्ट मूवी आहे द लिजंड ऑफ भगत सिंग. हा मूवी शहीद भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. या मूवीमध्ये अजय देवगन यांनी भगत सिंग यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत त्यांनी जीव ओतला आहे. हा मूवी त्यांच्या कारकिर्दीतील एक हिस्टॉरिक परफॉर्मन्स मानला जातो आणि सपोर्टिंग कास्ट आहे सुशांत सिंग ॲज सुखदेव आणि डी संतोष ॲज राजगुरू. या मूवीमध्ये भगत सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे त्यांचे सहकारी आणि त्यांच्या मैत्रीची आणि बलिदानाची गोष्ट सांगितली आहे. या मूवीमध्ये भगत सिंग यांच्या त्यागावर आणि कुटुंबाच्या भावनांवर जास्त भर दिला आहे. या मूवीमध्ये अमृता राव यांनी पण एक छोटी पण महत्त्वाच्या भूमिकेत भावूक बाजू मांडली आहे. नेक्स्ट मूवी आहे सरदार उधम. हा मूवी सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. या मूवीमध्ये सरदार उधम सिंग यांची भूमिका साकारली आहे विक्की कौशल यांनी. या मूवीमध्ये शॉन स्कॉट आणि इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. यामध्ये अभिनेत्री बनिता संधू हिची भूमिका लहान असली तरी ती अतिशय भावूक आहे आणि महत्त्वाचीही आहे. डिरेक्टर सुजित सरकार यांनी हिस्ट्री अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडली आहे. या मूवीमधील क्लायमॅक्स आणि जालियनवाला बाग हे दृश्य पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा मूवी प्रत्येकाने पाहावा असाच आहे. नेक्स्ट मूवी आहे राजी.
ही एक स्पाय थ्रिलर मूवी आहे ज्यामध्ये एका साध्या मुलीचा देशासाठीचा प्रवास दाखवला आहे। या मूवीमध्ये लीड रोलमध्ये आहे आलिया भट्ट आणि विक्की कौशल। आलिया भट्टने सहमत खान या स्पाय एजंटची भूमिका साकारली आहे। हा मूवी 1971च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे। ही स्टोरी एका काश्मीरी तरुणीची गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाण्याची थरारक कहाणी आहे आणि त्यानंतर देशभक्ती आणि पर्सनल नाती यात तिची झालेली ओढाताणही दाखवली आहे। आलिया भट्टने सहमत ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे। देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या आणि अनसंग हिरोची ही गोष्ट दाखवली आहे। नेक्स्ट मूवी आहे मेजर। हा मूवी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे। 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर झालेला तो भीषण दहशतवादी हल्ला जो कधीही विसरू शकत नाही। पण या काळ्या रात्रीत एक असा हिरो समोर आला ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो लोकांचे प्राण वाचवले, ते म्हणजे मेजर संदीप उन्नीकृष्णन। या बायोपिक मध्ये अधीव शेष यांनी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची मुख्य भूमिका साकारली आहे। या मूवी मध्ये सुंदर आणि भावुक कौटुंबिक बाजू मांडण्यासाठी अभिनेत्री सई मांजरेकर आणि शोभिता धुलिपाला यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे। हा मूवी फक्त त्यांनी जीव कसा गमावला हे सांगत नाही, तर त्यांनी कसं जिद्दीने आणि दिमाखात आयुष्य जगलं हेही आपल्याला दाखवतो। नेक्स्ट मूवी आहे लक्ष्य। ही स्टोरी आहे एका तरुणाची ज्यात त्याला आपल्या स्वप्नांचा पत्ता नसतो आणि तो ध्येय शून्य असतो, पण नंतर त्याला स्वतःचं लक्ष्य काय आहे हे कळतं। या मूवी मध्ये लीड रोल मध्ये आहे ऋतिक रोशन यांनी करण शेरगिल ही भूमिका साकारली आहे। त्यामध्ये दाखवलं आहे एका बेजबाबदार तरुणापासून ते एका खऱ्या देशभक्त आर्मी ऑफिसर पर्यंतचा त्याचा प्रवास, आणि त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करते आपली सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री प्रीती झिंटा, जिने एका खऱ्याखुऱ्या कणखर आणि जिद्दी पत्रकार रोमिलाची भूमिका साकारली आहे। ही एक लव्ह स्टोरी नाही तर स्वतःला शोधण्याची एक प्रेरणादायी जर्नी आहे। हा मूवी कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या कहाणीवर आधारित आहे। नेक्स्ट मूवी आहे अय्यारी। या मूवी मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक हाय व्होल्टेज कॅट अँड माऊस गेम, जिथे कर्नल अभय सिंग आपल्याच एका हुशार अधिकाऱ्याचा म्हणजे मेजर जय बक्षीचा माग काढत असतात, जो देश आणि सिस्टीम विरुद्ध गेलेला असतो। या मूवी मध्ये लीड रोल मध्ये आहे मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, आणि त्यांच्यासोबत आहे रकुल प्रीत सिंग। या मूवी मध्ये मनोज वाजपेयी हे एक इंडियन आर्मी ऑफिसर असतात आणि ते आपल्याच शिष्याला ट्रॅक डाऊन करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा हा मेजर गव्हर्नमेंट आणि मिलिटरी करप्शन स्कॅम एक्सपोज करण्याच्या मार्गावर असतो। त्यामुळे दोघेही आपापल्या पद्धतीने देशाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात। तर मग कसे वाटले तुम्हाला हे 10 देशभक्तीपर मूवीज, आणि यातील तुमचा कोणता आहे फेवरेट हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।